नमस्कार माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, बघा सर्वात मोठी अपडेट तुम्ही सर्वजण वाट बघत होते एप्रिल महिन्याची. तर एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्ही सर्वजण एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते. तर आज जमा होईल, उद्या जमा होईल असं तुम्ही सर्वजण वाट बघत होते. अखेर एप्रिल महिन्यात काही हप्ता जमा झाला नाही. एप्रिलचा जो हप्ता आहे 1500 रुपये तो 2 मे रोजी जमा झाला. बरोबर, 2 मे रोजी काय झालं, 2 मे रोजी हप्ता जमा झाला 1500 रुपयाचा आणि सर्व बहिणींना मेसेज आले, SMS आले. SMS मध्ये 1500 रुपये आल्याबद्दल अपडेट त्यामध्ये देण्यात आली, म्हणजे SMS मध्ये ते समजलं सर्वांना. तर बघा सर्वजण वाट बघत होते की पैसे कधी येणार, आज येतील की उद्या येतील. तर अखेर पैसे जमा झाले. आणि आता कोणाकोणाला ज्यांना पैसे आले नसतील त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्या कारणाने पैसे आले नसतील, किंवा त्या बहिणी अपात्रमध्ये असतील त्यामुळे पैसे आले नसतील. हे दोन कारण असू शकतात. तर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर ते बँकेत जाऊन तेवढं काम करून घ्या, नाहीतर तुमचे हप्ते थांबवले जातील. बरं, आधार कार्ड बँकेशी लिंक करा. आणि ज्या बहिणी अपात्र झाल्यात त्यांना तर लाभ मिळणारच नाही, ते पण क्लिअर झालेलं आहे. आता सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळेल, 2100 रुपये मिळणार नाही. 1500 रुपयेच तो हप्ता मिळणार आहे मे महिन्याचा. आणि लवकरच तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे मे महिन्याचा. ओके, तर मे महिन्याचा हप्ता जो आहे तो मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसं काही वरून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु एक अंदाजित माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे की जवळपास मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात हप्ता मे महिन्याचा जमा होईल. तर तुम्ही सर्वजण आता बिंदास राहा. रेग्युलर तुमच्या खात्यात पैसे जमा होतीलच, परंतु 1500 रुपयेप्रमाणेच पैसे येणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घ्या. 2100 रुपये संदर्भात पुढे चालून निर्णय होऊ शकतो, परंतु आता सध्या तरी 2100 रुपये संदर्भात काहीच निर्णय झालेला नाही. आलं लक्षात?